नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। मराठवाडा भूकंपाने हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। भूकंपापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी? गुरुवारची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय खळबळजनक ठरली। हिंगोलीसह अनेक ठिकाणी गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। हिंगोलीमध्ये गुरुवारी सकाळी एकामागोमाग एक असे 2 भूकंपाचे धक्के बसले। 10 मिनिटाच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरिक घाबरले। भूकंपाचा पहिला झटका 6:08 जाणवला। 4.5 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती, तर भूकंपाचा दुसरा झटका 10 मिनिटांनी 6:19 आसपास बसला। त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती। हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गुरुवारी सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागात भूकंपाचे धक्के जाणवले। जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर आले। नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले। यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यातील भूकंपाचे धक्के जाणवले होते। हिंगोलीमध्ये भूकंपाचे 2 धक्के जाणवले। पहिला धक्का 6:08 तर भूकंपाचा दुसरा झटका 6:19 आसपास बसला। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या 3ही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली। सकाळी 6 ते 6:30 दरम्यान झालेल्या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतींना छोट्या भेगा पडल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। भूकंपाची खोली 10 किलोमीटरच्या परिसरात असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा दुसराही 3.6 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला। लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 30 सप्टेंबर 1993 रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलीकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे। या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून धक्का जाणवता क्षणी अनेक जण घराच्या बाहेर पडले। काही जुन्या घरांना तडे गेल्याचेही सांगण्यात येत आहे। कोणत्याही गावात नुकसान झाले आहे का याची माहिती एकत्रित केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाची तीव्रता जाणवल्याचे सांगण्यात आलंय। भूकंपापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी? तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवू लागले तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा, टेबलचा आसरा घेऊन त्याखाली लपावे किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा प्रयत्न करावा। शक्य झाल्यास तात्काळ घरातून, इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करावा। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।